इथल्या नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी समन्वय साधून कशा पद्धतीने आपण पार पाडल्या? 2 वर्ष कोविडचा काळ होता. प्रत्येक माणसाच्या एक सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीपर्यंत ते जेवण गेलं पाहिजे, धान्य गेलं पाहिजे, भाजीपाला गेला पाहिजे, औषध उपचार गेले पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे. कोंडव्यावरती जो डाग लागलाय ह्याला कसं तुम्ही हे करताय? संपूर्ण पुणे शहरामध्ये कोंडव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे. हिंदू, मुस्लिम सर्व जाती धर्माची लोक या कोंडव्या भागात राहतात. कुठेही जातीय दंगल आजपर्यंत कोंडव्या भागात कधीच झाली नाही. तुम्ही 8 दिवस कोंडव्यात राहिल्यानंतर तुम्हाला कळतं की नाही यार इथं तर काहीच नाही. सातत्याने अतिरेकी कारवाया परिसरामध्ये वाढत आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोण राहतंय पोलिसांकडून व्हेरीफाय करून घ्या. भाडेकरू असेल तुमच्या घरामध्ये तो नक्की कुठला आहे हे तुम्ही पोलिसांना नोंदवलंच पाहिजे. कशा पद्धतीचा डेव्हलपिंग प्लॅन तुमच्याकडे या कोंडव्यासाठी रेडी? बरेचसे मोठे प्रकल्प मी कोंडव्या भागासाठी आणलेले. ज्या ज्या गरजा लोकांच्या असतात त्या ओळखून मी काम केलेलं. जो वाहतुकीचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे की प्रत्येक चौकात ज्या पद्धतीने ट्रॅफिक होतं तर त्यावर सोल्युशन काढणं खूप गरजेचं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील त्या अनुषंगाने जर युती झाली नक्कीच त्या दोघं एकत्र आले नाही दोघांनाही चांगला फायदा होऊ शकतो. तर माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्याच्यावर नक्कीच आम्ही पुढे जाऊ. नमस्कार, मी विश्वजित भालेराव तुम्हा सर्वांचं बखर लाईव्ह या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्या अनुषंगाने बखर लाईव्ह सगळ्या प्रभागांमध्ये फिरतोय. जवळपास पुणे महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या 41 प्रभागांचा आढावा घेतो. यासोबतच आपण तिथल्या असणाऱ्या माजी नगरसेवकांशी संवाद साधतोय, लोकांशी संवाद साधतोय, तिथे असणाऱ्या समस्या अडचणी समजून घेतोय. खरं तर 2022 आणि त्यानंतर 2017 ते 22 यामध्ये निवडणुका झाल्या. यामधला बराचसा काळ हा कोविडमध्ये गेला. त्यानंतर खरं तर प्रशासन राजवट चालू झालं. सगळ्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकल्या. त्यामुळं प्रशासनाने कारभार हा सगळा केला आणि त्यांच्या या कारभारावरती जनता किती खुश आहे हे सगळं आपण समजून घेतोय. यासोबतच माजी नगरसेवकांशी संवाद साधतोय. त्या अनुषंगाने आज आपण प्रभाग क्रमांक 19 मध्ये आलोय, जो कोंढवा खुर्द आणि कौसरबाग हा संपूर्ण परिसर या 19 नंबर प्रभागामध्ये येतोय. आणि इथे असणारे माजी नगरसेवक सायनाथजी बाबर आज आपल्यासोबत आहेत. सायनाथजी, खूप खूप स्वागत आहे आपलं. ज्या पद्धतीने मी म्हणालो की मधल्या काळात निवडणुका झाल्या नाहीत, प्रशासन राजवट होतं, तर आणि तुम्हाला देखील काम करण्याची फार कमी संधी मिळाली. तर एकंदरीतच तुम्हाला ज्या मिळालेल्या वेळेमध्ये 3 वर्षाचा काळ तुम्हाला मिळाला, त्या वेळेत कामकाज कशा पद्धतीचं झालं आणि प्रशासन असताना इथल्या नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी समन्वय साधून कशा पद्धतीने आपण पार पाडल्या? खरं तर मागच्या 2017 ते 2022 ह्या कार्यकाळात मी एक विरोधी पक्षातला नगरसेवक म्हणून काम केलं. काम करत असताना सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काम करणं आणि त्या ठिकाणून निधी आणणं तसं खूप अवघड काम असतं. पण अधिकाऱ्यांशी असलेले संबंध, परत महानगरपालिकेत असलेला अप्रोच तो माझ्या खूप कामाला आला. आणि सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या नगरसेवकाला सुद्धा जेवढं काम जमलं नाही तेवढं मी मागच्या 5 वर्षामध्ये कोंढव्या भागामध्ये उभं केलं. त्यामध्ये बरेचसे गार्डन असतील, बरेचसे शाळा असतील, डायलिसिस सेंटर असतील, मल्टीपर्पज हॉल असतील, अभ्यासिका असेल, परत दवाखाने असतील, असे एक ना अनेक उपक्रम या संपूर्ण कोंढव्या भागात मी मागच्या 5 वर्षामध्ये केलेले आहे. त्यामुळं लोकांच्या मूलभूत गरजा, लाईट, पाणी, ड्रेनेज ते कायम करावंच लागतं. लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढेल त्या पद्धतीने ड्रेनेज लाईन बदलावे लागतात. रस्त्यावर खड्डे पडले तर तुम्हाला रस्त्यावरचे खड्डे बुजवणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींवर काम करत असताना मागच्या 5 वर्षामध्ये कोंढव्या भागामध्ये चांगला निधी आणण्याचा प्रयत्न 100% माझ्याकडून केला. 2 वर्ष कोविडचा काळ होता. कोविडच्या काळातसुद्धा म्हणजे महानगरपालिकेचं जरी काम नसलं तरी पण कोंढव्यातला एकही माणूस उपाशी राहू नये म्हणून त्या पद्धतीने आम्ही जवळपास रोज 10,000 लोकांना मी जेवण बनवून पाठवत होतो. आणि घरोघरी आमची मुलं जाऊन ते किचनमधून घेऊन ते लोकांच्या घरी पोचवत होते. म्हणजे प्रत्येक माणसाच्या एक सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीपर्यंत ते जेवण गेलं पाहिजे, धान्य गेलं पाहिजे, भाजीपाला गेला पाहिजे, औषध उपचार गेले पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळं मागच्या 5 वर्षामध्ये कोरोना होता म्हणून कुठं थांबलो नाही किंवा कुठं प्रशासन असलं तरी पण प्रशासनाच्या काळामध्ये 100% कामाची गती एकदम कमी होती. म्हणजे ज्या इंजिनियरच्या ताब्यामध्ये तुम्ही दिलं होतं तो इंजिनियर दुसऱ्या कुठल्या तरी भागात राहत होता. त्याला त्या भागाचा कुठलाही अंदाज नव्हता की नक्की कुठं खड्डे पडलेत, कुठं लोकांना अडचणी आहेत, कुठं लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, हे कळतच नव्हतं.
त्यामुळं त्यांनी बजेट टाकताना त्या पद्धतीने कुठं टाकलंच नाही. त्यामुळं फक्त महानगरपालिकेचा मेंटेनन्स कसा होईल, जे लाईट पाणी ट्रेनच्या जे मेंटेनन्सची कामं कशी होतील, त्या दृष्टिकोनाने मागची 3-3.5 वर्ष महापालिकेने प्रशासन राजमध्ये काम केलं. कुठेही एखादा मोठा प्रकल्प पुणे शहरात झाला नाही. त्यामुळं मला वाटतं की प्रशासन काळामध्ये जो विकास व्हायला पाहिजे नव्हता तो कुठेही झाला नाही. तर एकंदरीतच असं सगळं असताना गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या भागामध्ये काम करताय. खरं तर हा संपूर्ण प्रभाग जर पाहिलात तर मुस्लिम बहुसंख्य लोकवस्ती या प्रभागामध्ये आहे आणि कुठेतरी कोंडव्याचं नाव जे आहे ते समाजामध्ये एका वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं किंवा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. हे जे कोंडव्यावरती जो डाग लागलाय ह्याला कसं तुम्ही हे करताय? नाही, खरं तर संपूर्ण पुणे शहरामध्ये कोंडव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे. पण मी कोंडव्यात एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माची लोक या कोंडव्या भागात राहतात. पण राहत असताना कोंडव्या भागातल्या स्थानिक लोकांमुळं कुठंतरी अडचण झाली. मग हिंदू असेल मुस्लिम असेल, कुठेही जातीय दंगल आजपर्यंत कोंडव्या भागात कधीच झाली नाही. आम्ही सगळे एकोप्याने राहत असतो. कुठेही चुकीच्या पद्धतीने एकमेकांच्या समाजाकडं कधी बोट दाखवलं जात नाही किंवा त्या पद्धतीने कोणी कुठलीही कारवाई करत आहे. त्यामुळं मला वाटतं की कोंडव्या बाहेरच्या व्यक्तीला कोंडव्यामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. पण मी कोंडव्याचा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा कोंडव्याचा ग्रामस्थ म्हणून मी ज्या पद्धतीने पाहतो की कोंडव्यामध्ये ती परिस्थिती नाही. तुम्ही 8 दिवस कोंडव्यात राहिल्यानंतर तुम्हाला कळतं की नाही यार इथं तर काहीच नाही. ज्या पद्धतीने बाहेरच्या व्यक्तीला वाटतं त्या पद्धतीने कोंडव्यामध्ये काही नाही. सर्व समाजाचे लोक सर्वसमावेशक असं राहतात आणि कुठेही चुकीच्या पद्धतीने एकमेकांच्या धर्माबद्दल कधी बोलणार नाही, कधी धार्मिक कधी या ठिकाणी दंगल झाली नाही. हाच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की अनेक या प्रभागामध्ये मोठी लोकसंख्या आहे आणि ती सातत्याने वाढत जाते. मग याच्यावरती माझा एक असा प्रश्न आहे की इथे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा इथे पोलिसांसोबत एक समन्वय साधून जी काही लोक या कोंडव्यामध्ये राहायला येतात त्यांचं आयडेंटिफाय चेक होणं, ते कुठं आलेत, काय आलं, त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, कारण की सातत्याने अतिरेकी कारवाया परिसरामध्ये वाढत आहेत. असं काही पोलिसांकडून तुम्ही समन्वय साधताय, लोकांची इथं पहारा जे आहे ते वाढवताय, पेट्रोलिंग असेल, गस्त घालणं असेल, अशा काही गोष्टी राबवतात? नाही, खरं तर या कोंडव्या भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मग त्यामध्ये भाडेकरू जे असतात, भाडेकरूचं प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं असतं. आणि जी पण अशी काही लोक आमच्या कोंडव्या भागात सापडतात हे कोणतरी बाहेरच्या राज्यातून आलेला असतो किंवा बाहेरच्या शहरातून आलेला असतो आणि तो येऊन कुठंतरी राहिलेला असतो. आम्ही प्रत्येक वेळेस आव्हान करत असतो. आमच्या ज्यावेळेस बैठका होतात, आमची भूमिपूजनं होतात, उद्घाटनं होतात, त्यावेळेस आम्ही नागरिकांना आव्हान करत असतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोण राहतंय हे पोलिसांकडून व्हेरीफाय करून घ्या. भाडेकरू असेल तुमच्या घरामध्ये तो नक्की कुठला आहे हे तुम्ही पोलिसांना नोंदवलंच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही खरं तर प्रत्येक वेळेस आम्ही लोकांना सांगत असतो. त्याचबरोबर जनजागृती ज्या पद्धतीने केली पाहिजे किंवा पोलिसांचं पेट्रोलिंग कसं केलं पाहिजे. पोलिसांना सुद्धा आम्ही आमच्या पक्षामार्फत बरेचसे पत्रव्यवहार केलेत की तुम्ही पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे. आम्ही पोलीस चौकीला खरं तर मीठानगर भागामध्ये एक जागासुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही या ठिकाणी जागा आहे, तुम्ही त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारा, म्हणजे जेणेकरून पोलिसांचं जाणं येणं ज्या भागात वाढतं तर त्यामुळं मग गुन्हेगारी कमी होते आणि गुन्हेगारी कमी झाले तर मग लोकांच्या मनामध्ये पोलीस प्रशासनाची एक वेगळी रिस्पेक्ट तयार होते. त्यामुळं मला वाटतं त्यावेळेसच गुन्हेगारी कमी होऊ शकते. पोलीस यंत्रणा सुद्धा काम करते, पण लोकसंख्या मोठी असल्यामुळं त्या ठिकाणी एखादा गपचूप येऊन राहिला तर तो कळत नाही. मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोण राहतं. नक्कीच. तर एकंदरीतच तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे या भागाचं लोकप्रतिनिधित्व करताय आणि या अनुषंगाने खरं तर इथे काय व्हायला पाहिजे याच्या अनेक धोरणं तुम्ही तुमच्या मनात असतील. ते यंदाच या 2025 आता ही निवडणुका पार पडतात, यामध्ये तुमचं विजन काय असणार आहे? लोकांसमोर जाताना काय आश्वासन घेऊन तुम्ही जाणार आहात आणि कशा पद्धतीचं डेव्हलपिंग प्लॅन तुमच्याकडे या कोंडव्यासाठी रेडी आहे? नाही, खरं तर बरेचसे मोठमोठे प्रकल्प मी कोंडव्या भागासाठी आणलेले, म्हणजे ज्या ज्या गरजा लोकांच्या असतात त्या ओळखून मी काम केलेलं आहे. मला वाटतं आत्ता कोंडव्या भागाचा एक खूप मोठा प्रश्न आहे की ट्रॅफिकचा मुद्दा आहे. जो वाहतुकीचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे की प्रत्येक चौकात
ज्या पद्धतीने ट्रॅफिक होतं तर त्यावर सोल्युशन काढणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जे डीपी रस्ते आहेत जे महानगरपालिकेने आखून ठेवलेले आहेत ते डीपी रस्ते पूर्ण होत नाही. ज्या ठिकाणी डीपी रस्ते आहेत कुठंतरी लोकवस्ती त्याच्यावर येऊन बसलेली आहेत. लोकवस्ती आजची नाही, ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा काळ होता त्या काळामध्ये ती लोकवस्ती झालेली आहे. कोणीतरी एखाद्या गोरगरिबाला 5-50 हजार रुपयाला प्लॉट विकला आणि प्लॉट विकल्यानंतर आज फक्त नोटरीवर तो प्लॉट त्या लोकांनी घेतला होता. आणि आजची परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेला जर घर द्यायचं म्हणलं तर घर देत असताना त्याला त्या ठिकाणी म्हणजे रजिस्ट्रेशन पेपर लागतात, तर ते पेपर नसल्यामुळे त्यांना घरं मिळत नाही. आम्हाला वाटतं की महानगरपालिकेने ते नियम थोडेसे शिथिल करून त्या ठिकाणी प्रत्येकाला घर दिलं पाहिजे. ज्याचं स्वतःचं घर आहे जो त्या भागामध्ये राहतो त्याला घर दिलं पाहिजे आणि हे डीपी रस्ते पहिले तर खुले केले पाहिजे. जर डीपी रस्ते खुले झाले तर त्या ठिकाणी खरंच खूप मोठी मदत या ट्रॅफिक संदर्भात होईल. त्याचबरोबर ज्योती हॉटेल चौक असेल, ज्योती हॉटेल चौकात सुद्धा आपण येत्या काळामध्ये फ्लायओव्हर कसा बनेल किंवा कोंड्यातून बाहेर पडणारा जो महत्त्वाचा मोठा ट्रॅफिक आहे तर ते फ्लायओव्हरच्या माध्यमातून कोंडा बायपास कसा होईल त्या दृष्टिकोनातून माझे खूप प्रयत्न चालू आहेत. पण खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी महानगरपालिकेत सत्तेत नव्हती. मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, पण सत्ता असताना त्यांनी डेव्हलपमेंट कधीच या भागाकडे पाहिलं नाही. तर मला वाटतं की मोठमोठे फ्लायओव्हर या भागामध्ये आले पाहिजे जेणेकरून त्या फ्लायओव्हरच्या माध्यमातून हे वाहतूक सुरळीत होऊ शकते. त्याचबरोबर जे डीपी रस्ते अर्धवट थांबलेले आहेत, अर्धे रस्ते आले तर अर्धे पूर्ण करणं, त्यासाठी बजेट टाकून ती कामं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लाईट, पाणी, ड्रेनेज हे तर मूलभूत गरजा आहे, तर त्यात खूप सारं काम करता येईल. त्यामध्ये ई लर्निंग शाळा आमच्या मिठानगर भाग्यनगर भागामध्ये ई लर्निंगच्या शाळा नाहीत, त्या भागामध्ये सुद्धा ई लर्निंगची शाळा करणं गरजेचं आहे. मला वाटतं अजून या ठिकाणी मल्टीपर्पज हॉल होणं गरजेचं आहे. जे गोरगरिबांचे लग्न आम्ही मोफत या ठिकाणी करत होतो की ज्यांची परिस्थिती नाही, कारण हा सगळा वस्तीचा भाग आहे. इथं कुठेही एखादी अशी जागा नाही की जिथं एखाद्याचा छोटा मोठा कार्यक्रम असेल तो त्या ठिकाणी होऊ शकेल. मला वाटतं असे हॉल 2-3 या ठिकाणी होणं गरजेचं जेणेकरून गोरगरिबाची लग्न असतील, वाढदिवस असतील, छोटे कार्यक्रम त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथं मोफत झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हॉलचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी एखादा चांगला दवाखाना होणं गरजेचं आहे, जे दवाखाना की ज्यांनी ससूनच्या धर्तीवर म्हणजे ससून ज्या पद्धतीने काम करतं त्या धर्तीवर एखादा दवाखाना होणं गरजेचं. असे एक ना अनेक प्रकल्प येत्या काळामध्ये भविष्यामध्ये आमच्या डोक्यात आहेतच. आपण त्या दृष्टिकोनातून लोकांसमोर जाणार आहोत. मुस्लिम समाजाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या दृष्टिकोनातून काम करणार आहोत. मला वाटतं या भागात डेव्हलप करण्यासारखं खूप आहे, पण जसजसं बजेट मिळेल, जसजसा निधी मिळेल तसतसं ते पुढं नक्कीच घेऊन जाऊ. नक्कीच. या सगळ्या अनुषंगाने आता तुम्ही शहराचे अध्यक्ष देखील आहात मनसेच्या, आणि आता सध्या जी काही महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, त्या अनुषंगाने जर युती झालीच तर कोंडव्यामध्ये काय आणि एकूणच पुणे शहरामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळेल? नाही, जर पुणे शहरामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती झाली तर 100% माननीय राजसाहेब आदेश जो देतील त्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र मिळून लढू. कोंडव्यात सुद्धा ती परिस्थिती आहे. कोंडव्यामध्ये सुद्धा शिवसेनेची चांगली ताकद आहे. या ठिकाणी 3-4 माजी नगरसेवक आहेत. तानाजी लोणकर आहेत, भरत चौधरी आहेत, मेघाताई बाबर आहेत, सचिन नानावरे आहेत. हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांचीसुद्धा या भागामध्ये चांगली ताकद आहे. नक्कीच त्या दोघं एकत्र आल्याने दोघांनाही चांगला फायदा होऊ शकतो. तर माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्याच्यावर नक्कीच आम्ही पुढे जाऊ. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान प्रश्नाची उत्तर दिलीत आणि एकूणच तुमचं विजन जे आहे ते कोंडव्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की ज्या पद्धतीने वाहतूक होते, अतिक्रमण वाढलेलं आहे, त्या अनुषंगाने हे मोठमोठे फ्लायओव्हर होणे, डीपी रस्त्यांचं काम होणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि एकंदरीतच आता या निवडणुका होऊ घातल्यात, तर त्या अनुषंगाने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.